मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्धला आता झोप येत नसते, कारण त्याला आता अगोदरच्या पूर्वीच्या सर्व गोष्टी आठवत असतात. जेव्हा अरुंधती त्याच्या आयुष्यात होती तेव्हा मी तिच्या हातचं जेवण जेवून किती तृप्त व्हायचो आणि तिच्या हातचा आमटी भात खाल्ल्याशिवाय माझं जेवणसुद्धा पूर्ण होत नव्हतं. आता हे सगळं काही त्याला आठवत असतं. तेव्हा त्याला आता तिची सारखी काळजी वाटत असते, म्हणून तो पटकन उठतो आणि गॅलरीत जाऊन उभा राहतो. तर दुसरीकडे समोर अरुंधती देखील आता समृद्धीकडेच पाहत असते आणि खूप रडत असते. मग आता अनिरुद्ध इकडे तिच्याबद्दल विचार करत असतो, खरंच अरुंधती आज खूप डिस्टर्ब असेल, कारण तिला चैनच पडणार नाही. मला माहीत आहे ना, तिच्या आयुष्यात खूप मोठा कठीण प्रसंग आलाय. बिचारीने खूप मनापासून मेहनत घेतली होती, परंतु संजनाने सगळं काही बिघडवलं, असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर अरुंधती तेथेच गॅलरीत बसून खूप रडू लागते. अनिरुद्धला आता ते पाहवत नाही, म्हणून तो धावतच तिच्याजवळ जातो. इकडे संजनाला आता अचानक जाग येते. ती शेजारी पाहते तर तेथे अनिरुद्ध नसतो. म्हणूनच ती म्हणते, हा नक्की कुठे गेला असेल. हाच विचार करत करत ती त्याला आता आवाज देत असते, अनिरुद्ध तू कुठे आहेस. तोपर्यंत अनिरुद्ध हा अरुंधतीकडे येऊन पोहोचलेला असतो. तिला तो विचारतो, तुला काही होतंय का अरुंधती. तेव्हा ती म्हणते, तुम्ही इकडे का आलात. त्यावेळी ती जरा घाबरतेच. मग आता तो म्हणतो, बोल ना अगं, तुला काही होतंय का. अगं तुझी अवस्था काय झालीये ते बघ अगोदर. ती म्हणते की अनिरुद्ध प्लीज तुम्ही इथून जा, मी तुम्हाला सांगते ना एकदा. इकडे संजना आता अनिरुद्धला पाहत पाहत गॅलरीजवळ येते आणि समोर अनिरुद्ध व अरुंधती या दोघांनाही एकत्र पाहते. त्यामुळे तिचा राग अनावर होतो. इकडे अनिरुद्ध म्हणतो की हे बघ अरुंधती, अगं आज जे काही झालं ना त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. ती म्हणते प्लीज तुम्ही इथून जा, मला कुणाचीच सहानुभूती नको आहे, असं म्हणून ती आता हात जोडते. तेव्हा नाईलाजाने आता त्याला तेथून जावं लागतं. मग आता तो रूममध्ये येतो आणि लगेच झोपणार असतो. परंतु तेवढ्यातच संजना आता लाईट्स ऑन करते. ती मस्त तेथे पायावर पाय टाकून बसलेली असते. त्यावेळी अनिरुद्ध विचारतो, आता काय तू इथे काय करतीयस. मग आता ती म्हणते की तू तर माझी झोपच उडवलीस. तेव्हा तू एवढ्या रात्री अरुंधतीकडे का गेला होतास असं ती विचारू लागते. तेव्हा तो म्हणतो, काही नाही, झोप येत नव्हती म्हणून मी फेऱ्या मारत होतो आणि समोर अरुंधतीला रडताना मी पाहिलं, म्हणून तिच्याकडे गेलो. तेव्हा संजना म्हणते, बापरे, तुला तिची एवढी काळजी वाटायला लागली आता. अरे मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कारण ती अरुंधती तुझा एवढा इन्सल्ट करते तरी तू गेलास तिच्याकडे. तेव्हा तो म्हणतो, संजना विषय वाढवू नकोस, कारण एवढंही आभाळ कोसळलेलं नाहीये. मग आता ती म्हणते, जरा माझ्या बाजूने विचार करून बघ तू अनिरुद्ध, कारण माझा जीव तुझ्यासाठी तुटत असतो तरीही तुला माझी किंमतच नाही. कारण कधीतरी समोरच्या माणसाचा तू विचार कर. तो म्हणतो मला झोप आलीये. तो झोपायला जात असतो. तेव्हा संजना म्हणते, थांब जरा आणि मला अगोदर सांग तू का गेला होतास. तो म्हणतो, किती वेळा तीच तीच गोष्ट सांगू मी. तुला सांगतोय ना मी की अगं ती अरुंधती रडत होती तिथे, तेव्हा मी तिला गेलो तेथे सावरायला. त्यावेळी मग तिला रडण्यासाठी तुझा तू खांदा दिलास का, असं ती आता विचारत असते. आणि इमोशन्सच्या भरामध्ये तू खरं काय ते सांगून नाही टाकलं ना तिला, असंही ती विचारते. मग आता तो म्हणतो, तू वेडी आहेस का. पुढे आता संजना म्हणू लागते, हे बघ अजून कॉम्पिटिशन व्हायची आहे, तिसरा राऊंड बाकी आहे आणि तू फिट असणं खूप महत्त्वाचं आहे. चल, आणि त्यासाठी झोप महत्त्वाची आहे, चल आपण झोपूयात. मग आता तो म्हणतो, गप्प बस, काय सारखं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन लावलंय, मला शांतपणे एक दिवस सुखाने जरा जगू देत, असं म्हणून आता तो रागातच तिथून जातो. तेव्हा संजनाला प्रचंड राग येतो. ती म्हणते, अरुंधती तू सर्वांवर काय जादू केली आहे ना काय माहीत, सर्वजण तुझाच उदो उदो करतात, पण मी असं काहीतरी करणार आहे ना, बघ सगळेजण तुला काय करतील. आता फक्त ती कॉम्पिटिशन मला जिंकू देत आणि मग माझ्याकडे पैसे येऊ देत, मग त्याच पैशाच्या जोरावर सगळेच जण माझ्या पाठीमागे नाचतील. त्या दिवशी मी नाही तुझा माज उतरवला ना, मग मी तुला सांगेन. दुसऱ्या दिवशी आता आप्पा अनघाला म्हणतात, बाळा मला पटकन चहा दे. तेवढ्यातच अरुंधती किचनच्या बाहेर येते आणि म्हणते, आप्पा हा घ्या आलं घातलेला मस्त गरमागरम चहा. तेव्हा आप्पा म्हणतात, काय गं आरू, तू एवढ्या सकाळी सकाळी इकडे. मग आता ती म्हणते, अहो अनघाने कॉल केला होता, तिला जरा बरं वाटत नाही ना, म्हणून ती म्हणाली जानकीकडे जरा पाहायला ये म्हणून ताई थोडा वेळ. तेव्हा मी आले. तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात. तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते, अरुंधती तू सकाळी सकाळी इकडे, अगं तुला लाज वाटत नाही का. ती म्हणते, मला कसली लाज वाटणार आहे. संजना म्हणते, कसं आहे ना अगं,
तू कॉम्पिटिशनमधून बाद झाली तेव्हा मला वाटलं तुला लोकांना चेहरा दाखवण्यासाठी लाज वाटत असेल. अरुंधती मला म्हणते, मला काय लाज वाटणार, कारण ती कॉम्पिटिशन होती, त्यामध्ये कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार. त्यावेळी आप्पा म्हणतात, हो अरुंधती, असंच उत्तर द्यायचं आणि खचायचं नाही बाळा, आम्ही आहोत सर्वजण तुझ्या पाठीमागे. तेव्हा संजना म्हणते, अरुंधती अगं ही कॉम्पिटिशन फक्त कॉम्पिटिशन नव्हती तुझ्यासाठी, तुला माहीत आहे ना 1 महिन्यामध्ये तू आम्हाला सर्व पैसे देणार होतीस म्हणून. अरुंधती काहीही बोलत नाही तर आप्पा रागातच संजनाकडे पाहू लागतात. मग तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते, संजना आंटी अगं बघ ना, बाबा आणि तुझी पेअर फॅन फॉलोअर्सला खूप आवडती, बघ किती फॉलोअर्स वाढलेत तुमचे. आणि अजून एक गोष्ट, अगं ते म्हणतायत की तुम्हीच ही कॉम्पिटिशन जिंकणार. तेव्हा संजना आणि तिचं असं बोलणं सुरू असतं. अरुंधतीला थोडं वाईट वाटतं. तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि म्हणतो, अगं आई एक गुड न्यूज आहे बघ, सगळ्या व्ह्युअर्सनी डोक्यावर घेतलंय तुला आणि मिहिरला. म्हणजे कसं माहीत आहे का, अगं त्यांना असं वाटतंय की तुमची पेअर पुन्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये यावी, कारण तुमची जोडीच कमाल आहे. गुरु शिष्याची जोडी खूप छान स्वयंपाक बनवतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि वेगवेगळ्या डिशेस असतात ना तुमच्या, आणि त्यांना तुम्हाला पाहायचं आहे पुन्हा एकदा टी व्हीवर त्या कॉम्पिटिशनमध्ये. त्यामुळे सर्वांनी अगदी तुमच्या जोडीला उचलून धरलं आहे. तेव्हा तो आप्पा आणि आरोहीला सुद्धा ते दाखवतो. मग आता आप्पा म्हणतात, बरं झालं, ही पण एक गुड न्यूजच आहे. तेव्हा आता अरुंधतीला खूप आनंद झालेला असतो. संजना म्हणते, ती कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये रूल्स वगैरे असतात आणि नुसतं हे फॅनने बोलून काहीही उपयोग नाही आहे. आता हा निर्णय झाला आहे. मग आता ईशासुद्धा मध्ये बोलते, हो आता त्याचा काहीही उपयोग नाही. मग आता शेवटच्या फेरीमध्ये काहीही घडू शकतं असं यश म्हणतो, कारण फॅनने जर जास्तच आता होटिंग केलं तर आई आणि मिहिर कॉम्पिटिशनमध्ये जाऊ शकतात. अरुंधतीच्या मनात थोड्या होप्स येतात आता. मग आता तेवढ्यातच यशला एक फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, आई मला अर्जंट जावं लागेल. अरुंधती ठीक आहे असं म्हणते. मग आता यश हा जायला निघतो. अरुंधती आप्पांना म्हणते, माझाही क्लास आहे, मला निघायला हवं आप्पा आता. तेव्हा संजना लगेच तिला टोमणा मारते की अरुंधती अगं आता क्लास तरी जरा नीट घे, कारण तेवढंच आहे तुझ्या हातामध्ये आता, बाकी तुझ्याकडे उत्पन्नाचं साधन दुसरं काही नाही आहे, असं म्हणून ती सारखी सारखी अरुंधतीला टोमणा मारते. इकडे यश आणि नितीन हे दोघेही आता हितेशला भेटायला आलेले असतात. हितेश हा त्या कॉम्पिटिशनमध्ये एडिटिंगचं काम करत असतो. त्यावेळी आता यश तेथे आल्यानंतर नितीन लगेच त्याची ओळख करून देतो. त्यावेळी आता तुम्हाला काय मदत हवी आहे असं हितेश विचारतो. मग आता यश म्हणतो, आमचं खूप महत्त्वाचं काम आहे, कारण सेमीफायनल राऊंडमध्ये चिटिंग झाल्याचं आम्हाला समजलं आहे. त्यावेळी चिटिंग, मला तर असं काही वाटलं नाही, कारण मी सर्व फुटेज चेक केले असं हितेश म्हणतो. मग आता अरुंधती मॅम आणि मिहिर शर्मावर अन्याय होईल असं आता यश म्हणतो, कारण त्या कॉम्पिटिशनमध्ये ती जोडी कशी होती तुम्हाला तर माहीत आहे ना. हितेश म्हणतो, हो माहीत आहे, सर्व प्रेक्षकांना ती जोडी प्रचंड आवडते, पण त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर कशा पडले याचं आश्चर्य आम्हालाही आहे. मग आता सर्व कॅमेरे व्यवस्थित चालू होते का असं यश विचारतो. तेव्हा बॅक कॅमेरा जो होता ना तो अजिबात चालत नव्हता, त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम आला होता असं आता हितेश म्हणतो. तेव्हा यश म्हणतो, इथेच नक्की काहीतरी गडबड आहे. मग तेव्हा हितेश म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे. मग आता यश म्हणतो, ते सर्व फुटेज मला हवं आहे. मग आता असं फुटेज देण्याची परमिशन आमच्याकडे नसते हितेश म्हणतो. तेव्हा नितीन म्हणतो, प्लीज काहीही कर, परंतु एका जोडीवर अन्याय व्हायला नको. तेव्हा आता हितेशला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आता तो म्हणतो, बरं ठीक आहे, जेवढं मी काही रेकॉर्ड झालं आहे ना ते तुम्हाला फुटेज देतो मी आणि प्रयत्नही करतो. व्यतिरिक्त जर कुणाला समजलं तर माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते. यश म्हणतो, आपल्या तिघांमध्येच ही गोष्ट राहील, फक्त मला एवढं CCTV फुटेज द्या. तेव्हा ठीक आहे असं हितेश म्हणतो. मग आता तो जेव्हा तेथून जातो तेव्हा अजून एका व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे असं यश म्हणतो. नितीन आणि तो लगेच त्या व्यक्तीला भेटायला जातात. दुसरीकडे आता अरुंधतीचा क्लास सुरू असतो. अरुंधती त्यांना छान प्रकारे गाणं शिकवते. तिलाही प्रसन्न वाटत असतं. आता ती सर्व मुलं विचारू लागतात की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये होतात, मग एलिमिनेट कसा झालात, आम्हाला तुम्हाला टी व्हीवर पाहायचं आहे. आम्ही सर्व फ्रेंड्सला सुद्धा सांगितलं होतं की तो लाईव्ह शो पहा म्हणून, पण तुम्ही नाही म्हटल्यावर आम्ही का पाहू तो लाईव्ह शो. तेव्हा अरुंधतीला जरा वाईटच वाटतं.
आता मिहीर दादासुद्धा त्या कॉम्पिटिशनमध्ये नाही आहे का असं त्या मुली विचारू लागतात. मग आता अरुंधती म्हणते, नाही बाळा. मिहीर सर्वांना म्हणतो, तुमचे पॅरेंट्स आले असतील, आम्ही नाही जिंकलो म्हणून काय झालं, तुम्हाला माझ्या रेस्टॉरंटमध्ये मी नक्कीच पार्टी देणार. त्यावेळी सर्व मुलं हो असं म्हणतात आणि तिथून जातात. त्यावेळी गायत्री मॅम म्हणतात, अरुंधती मॅम, अजिबात तुम्ही काळजी करू नका, नव्या जोमाने तुम्ही पुढच्या वर्षी पार्टिसिपेट करा. आणि अजून एक गोष्ट सांगू का, की सगळं काही ठीक होणार आहे. अहो, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. पण आम्ही सर्वजण तुमचा जो शो पाहायचो ना, आम्हाला खूप छान वाटायचं अहो. पण आता आमचा मूडच गेला. अरुंधतीच्या डोळ्यात देखील पाणी येतं. अरुंधती म्हणते, मिहीर बाळा, माझ्यामुळे तुझ्या व्यवसायावर परिणाम व्हायला नको. तो म्हणतो, ऑलरेडी खूप झाला आहे. त्यावेळी अरुंधती म्हणते, काय? मग आता तो म्हणतो की खूप छान रिस्पॉन्स येतोय आता रेस्टॉरंटला, कारण आपण कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला खरं, परंतु सर्वजण म्हणतायत की तुमची जोडी खरंच खूप छान होती. अरुंधती मॅडमकडून तुम्ही खूप काही शिकलात. आणि ते जात्यावर आपण दळण दळलं होतं ना, ते पीठ जास्त काढलं होतं, त्याच्यामध्ये जिंकलो होतो, तुम्ही ओव्या गायला होतात, ते तर सर्वांच्याच लक्षात राहिलं. सर्वजण रेस्टॉरंटमध्ये आल्यावर हेच म्हणतात अगोदर. मग आता अरुंधती म्हणते की खरंच असं आहे का? मग आता तिला जरा आनंद होतो. गायत्री मॅम ह्या म्हणतात की पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या. अरुंधती म्हणते, मला फक्त माझ्या समृद्धीची काळजी आहे. असं म्हणून ती आता समृद्धीकडे पुन्हा एकदा पाहतच राहते. तर दुसरीकडे यश आणि नितीन हे दोघेही आता यूट्यूबरने अरुंधतीच्या घरातील सर्वांचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो, त्या यूट्यूबरकडे येतात. तेव्हा तिला व्हिडिओ अपलोड करायचा असतो, परंतु त्यामध्ये जर काही करेक्शन असेल तेव्हा तिने यशला बोलवलेलं असतं. यश आणि नितीन हे दोघेही आता तो व्हिडिओ पाहत असतात. त्याचवेळी आता यशच्या लक्षात येतं की संजना ही अरुंधतीच्या घरातून बाहेर पडतीये, म्हणजे दाराला कुलूप लावतीये. तेव्हा तो सारखा पॉज करायला सांगत असतो. त्यावेळी आता त्याच्या लक्षात येतं नक्की काहीतरी गडबड आहे. नंतर रवीना आता म्हणते की काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणतो, हो थांब, तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, मला जरा नितीन सरांबरोबर बोलायचं आहे. असं म्हणून तो नितीन बरोबर जरा बाहेर जातो आणि म्हणतो, संजना आईला हरवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे आता आपल्याला दिसलंय. मग आता नितीन म्हणतो, हो. मग आता संजनाला मी आता असा धडा शिकवतो ना की विचारू नको. असं म्हणून यश आता संजनाची कशी वाट लावायची ना याचा विचार करत असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता यश घरातील सर्वांना म्हणतो, ही डायरी मला संजनाच्या रूममध्ये सापडली. मग आता माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप करायचे नाहीत, असं यश हा रागातच म्हणत असतो. त्यावेळी आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. मग आता संजना म्हणते, ही डायरी माझ्या कपाटामध्ये असूच शकत नाही, कारण ती डायरी ऑलरेडी मी जाळून टाकली आहे. आता असं स्वतःच तिने कबूल केल्यानंतर घरातील सर्वांना धक्का बसतो. अरुंधती रागातच तिच्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.